नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे भौम प्रदोष व्रतकथा म्हणजेच मंगळवार प्रदोष व्रतकथा घेऊन आली आहे. उपासना पद्धत आणि प्रदोष व्रताच्या दिवशी काय करू नये ही कथा आणि माहिती घेऊन आली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला पाळले जाते. अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात 2 प्रदोष व्रत असतात. प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित आहे. प्रत्येक प्रदोष व्रताचे नाव आठवड्याच्या दिवसानुसार असते आणि त्यानुसार त्याची फलप्राप्तीही वाढते. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवासोबत माता पार्वतीची उपासना केली जाते. या दिवशी उपासना आणि उपवास केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते आणि ते आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. या व्रताचे पालन केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. आता 2024 वर्ष सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत या वर्षातील पहिला प्रदोष व्रत कधी आहे हे जाणून घेऊया. 2024मधील पहिले प्रदोष व्रत मंगळवार 9 जानेवारी रोजी पाळण्यात येणार आहे. मंगळवारी पाळल्या जाणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष व्रत म्हणतात. भौम प्रदोषाच्या दिवशी व्रत केल्यास मनुष्याला सर्व प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळते व भाविकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊन त्यांचे शारीरिक स्वास्थ्य सुधारते. भौम प्रदोष व्रतामुळे जीवनात समृद्धी येते. तर त्रयोदशी तिथी 8 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:58 सुरू होईल. तो दुसऱ्या दिवशी 9 जानेवारी 2024 रोजी रात्री 10:24 संपेल. या दिवशी शिवपूजेचा शुभ मुहूर्त 5:41 ते 8:24 आहे. शुभ संयोग हा आहे. पंचांगानुसार 9 जानेवारीला प्रदोष व्रतासह वर्षातील पहिली मासिक शिवरात्रीही आहे. या दोन्ही तिथी भगवान शिवाला समर्पित आहेत. अशा परिस्थितीत शिवरात्री आणि प्रदोष व्रत एकाच दिवशी येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अजून वाढले आहे. या दिवशी पूजा केल्याने अनेक पटींनी फळ मिळते. भौम प्रदोष व्रत कथा. एका शहरात एक वृद्ध स्त्री राहत होती. तिला मांगली या नावाचा मुलगा होता. त्या वृद्ध महिलेची हनुमानांवर नितांत श्रद्धा होती. ती दर मंगळवारी उपवास करून हनुमानाची पूजा करायची. त्या दिवशी तिने ना माती खोदली ना घर सारवले. म्हातारी उपवास करत होत असून बरेच दिवस झाले होते. एकदा हनुमानांनी तिची परीक्षा घेण्याचा विचार केला. हनुमान एका ऋषीच्या वेशात तिथे गेले आणि हाक मारू लागले, आमची इच्छा पूर्ण करणारा कोणी हनुमान भक्त आहे का? हाक ऐकून म्हातारी बाहेर आली आणि म्हणाली, आज्ञा करा महाराज. हनुमानाच्या वेशातील ऋषी म्हणाले, मला भूक लागली आहे, मी जेवणार आहे, तुम्ही मला थोडी जमीन सारून द्या. म्हातारी द्विधा मनस्थितीत होती. शेवटी हात जोडून ती म्हणाली, महाराज, माती खोदण्याखेरीज तुम्ही मला दुसरे कुठलेही काम दिलात तर मी ते नक्कीच पूर्ण करेन. 3दा कबुली घेतल्यानंतर ऋषी म्हणाले, तुमच्या मुलाला बोलवा, मी त्याच्या पाठीवर आग लावून अन्न शिजवून घेईन. म्हातारीच्या पायाखालची जमीन सरकली, पण तिने तशी कबुली दिली होती. तिने मांगलियाला बोलवून ऋषीच्या स्वाधीन केले. पण ऋषींच्या रूपात असलेल्या हनुमान असेच गप्प बसणार नव्हते. वृद्ध महिलेच्या मदतीने त्यांनी मांगलियाला पोटावर झोपवले आणि त्याच्या पाठीवर आग लावली. विस्तव पेटल्यानंतर वृद्ध महिला दुःखी मनाने घरात गेली. इकडे जेवण बनवल्यावर साधूने म्हातारीला बोलवून सांगितले, मांगलियाला बोलवा, म्हणजे तोही येऊन आनंद घेऊ शकेल. यावर वृद्ध महिलेने वाहणारे अश्रू पुसले आणि म्हणाली, मला आणखी त्रास देऊ नका. त्याचे नाव घेतल्याने त्रास होतो. पण जेव्हा ऋषी ऐकत नव्हते तेव्हा त्या वृद्ध महिलेने मांगलियाला हाक मारली.
त्याला आवाज द्यायला उशीर तो पळतच आला. मांगलियाला जिवंत पाहून वृद्ध महिलेला आश्चर्य वाटले. ती ऋषीच्या पाया पडली. ऋषी आपल्या वास्तविक रूपात प्रकट झाले. हनुमानांना घरात पाहिल्यानंतर वृद्ध महिलेचे जीवन सफल झाले. सूतजी म्हणाले, मंगल प्रदोष व्रत केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती भक्तांना दर्शन देऊन आशीर्वाद देतात. तर आता बघूयात प्रदोष व्रताची उपासना म्हणजे विधी कशी आहे ते बघूयात. प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर भगवान शंकराचे स्मरण करून व्रत व उपवास करण्याची प्रार्थना करावी. त्यानंतर संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर शिवमंदिरात जावे आणि भगवान भोलेनाथची घरी विधीपूर्वक पूजा करावी. पूजा करताना शिवलिंगाला गंगाजल आणि गाईच्या दुधाने स्नान घालावे. त्यानंतर गोपीचंदन लावावे. महादेवाला बेलपत्र, धोत्रा, शमीची पाने, पांढरी फुले, मध, भस्म, साखर इत्यादी अर्पण करावे. या दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावे. यानंतर शिवचालिसाचे पठण करावे आणि भौम प्रदोष व्रताची कथा वाचावी. त्यानंतर तुपाचा दिवा लावून भगवान शंकराची आरती करावी. यानंतर क्षमेची प्रार्थना करून पूजा समाप्त करावी आणि भगवान शिवाला तुमची काय इच्छा असेल ती प्रार्थना करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून पुन्हा भगवान शंकराची पूजा करावी. त्यानंतर सूर्योदयानंतर उद्यापन करून उपवास सोडावा. प्रदोष व्रताच्या दिवशी काय करू नये ते बघूया. प्रदोष व्रताच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करू नये. प्रदोष व्रतात मन शुद्ध ठेवावे आणि कोणाचाही चुकीचा विचार करू नये. या दिवशी व्रत करणाऱ्याने काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. शिवलिंगावर तुळशीची पाने, नारळाचं पाणी आणि कुंकू अर्पण करू नये. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.